कॅमेरा भिजून जा. ध्वजारोहण केला. आता बालभवनाचा पंगड देशभक्तीपर गीतांनी वंदन करता आपल्या मोगात होईल आणि आदरणीय सुट्टी दिल्या. सलामी देगा. सलामी चल. गार्ड शॉट चल. सगळ्यात पहिले हांव अभिनंदन करता आमची माणकुली भुरगीं ज्यांनी सुंदर अशा आपल्या गायनांतल्यान सगळ्यांक मंत्रमुग्ध केले तांच्या खातीर सगळ्या जाणांनी ताळयो वाजयल्यो. आमी ह्या पत्रादेवीच्या स्मारकाचेर स्वतंत्र दिन मनयता आसतना आमकां सगळ्या जाणांक याद जाता म्हणजे 15 ऑगस्ट 1947 जरी भारत देश स्वतंत्र जालो आमी पारतंत्र्यात आशिल्ले आनी तब्बल म्हणजे 14 वर्सांचे ताच्या उपरांत पारतंत्र्य पोर्तुगीजाच्या जुलमी राजवटींतल्यान आमी रावले आणि त्या जुलमी राजवटींतल्यान आमकां सोडोवपा खातीर देशभरांतले स्वतंत्र सेनानी जेंच्यांनी आपली प्राणाची आहुती 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा दिली. म्हणजे तब्बल म्हणजे एक देश स्वतंत्र जाल्याच्या उपरांत 8 वर्सांनी प्रत्येक फावटी दर 15 ऑगस्टाक पुराय देशभरांतले स्वतंत्र सेनानी
उठाव करून येताले की गोंयांतले परत एकदा पूर्ण भारत देश व अखंड भारत देश स्वतंत्र जावपाक जाय म्हणून. पण तेन्ना आशिल्ल्या सरकाराक सहकार्य तांकां न मेळ्ळ्या कारणान म्हणजे ज्यो 30 अधिक लोकांची प्राणाची आहुती 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा जाली ते आमी आयजूय विसरूंक शकना. आमी श्रीश्रांत वाडेकर आसतले, हिरवे गुरुजी आसतले, कर्नल बेनीपाल सिंग आसतले, हांचेर पोर्तुगीजांनी ज्यो गुळयो झडल्यो आणि त्या दिसा ताणें आपल्या प्राणाची आहुती दिली तो दीस आमी केन्नाच विसरूंक शकना. त्या सगळ्या विरांक नमन करपा खातीर, त्या सगळ्या विरांक याद करपा खातीर 15 देवीचो हो पुण्य स्मारक आमी खूब दीस जालो जरी पेंडींग उरला आसत जाल्यार तो भव्य स्मारक आणि त्या सगळ्या शूरवीरांनी त्या 33 जाणांनी हांगासर आपल्या प्राणाची आहुती दिली त्या प्रत्येकाची पाटी हांगासर लागतली आणि त्या प्रत्येकाच्या माहिती जी आसा ती ह्या पटलाचेर लावपाचें काम आमचें सरकार थोड्याच दिसांच्या भितर करतलें. तेच आता 19 डिसेंबर पर्यंत हे 15 देवीचें पुण्य स्मारक हांगासर पुराय जावपाचें आसा आणि तें लोकार्पणूय जावपाचें आसा. हे ऐतिहासीक स्मारक ठरतलें कारण 15 ऑगस्ट 1955 हो दीस आमी गोंयच्या इतिहासात केन्नाच विसरूंक शकना. कारण त्या खातीर घडये कदाचित गोंया पेक्षाय चड लोकांनी नो डावट म्हणजे बाळाराय मापारी आसतले तेणे आपल्या प्राणाची आहुती आणि असंख्य स्वतंत्र सेनानी गोंयांतल्या प्राणाची आहुती दिल्याच पण देशभरांतल्या स्वतंत्र सेनानी हांगासर येवन आमच्या खातीर आमची प्राणाची आहुती दिवप हे एक व्हड गजाल आशिल्ली. म्हणून तर म्हज्या सरकारान तांकां मरणोत्तर तांचो सत्कार करपाचोय ठरयलो आणि कर्नल बेनीपाल सिंग हांच्या खुद्द घरा कडेन तांची जी वीर पत्नी आजूय हरियाणात आसा तिका सलाम करपा खातीर तिचो गौरव करपा खातीर आणि तिका म्हणजे आमी म्हणटा तसो गोंय सरकारच्या वतीन पुरस्कार भेटोवपा खातीर 10 लाख आणि तो पुरस्कार भेटोवपा खातीर हरियाणात खुद्द हांव थंय गेलो आणि तांकां गौरव भेटयलो. ही म्हाज्या खातीर गौरवाची गजाल आसा. आमी पळयता की आज स्वतंत्र जावन 78 वर्सां पुराय जाली, गोंयांत स्वतंत्र जावन 63 वर्सां पुराय जाली. पण हे सगळें करता आसतना साबार गोंयचो विकास 15 देवी पासून पोळे पर्यंत आमी जो नॅशनल हायवे पळयता तो ह्या 10 वर्सांक आमकां दिसता. म्हणजे एकंदर गोंयचो विकास इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट या दोन्ही क्षेत्रात आमी खूब मोठ्या प्रमाणात सातत्य करीत आसा. डबल इंजिन सरकार म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या सहकार्यातूच हे आमकां करप शक्य जालें. अदरवायज इतक्या मोठ्या प्रमाणाचो विकास करप गोंय सारकेल्या ल्हान राज्याक कदापि शक्य नाशिल्लो. 35,000 कोटी पेक्षा चड पयशे म्हणजे गोंयच्या बजेटाच्या पेक्षा आनीक 10% चड पयशे या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटात आमी फाटल्या 10 वर्सांत घातल्या. म्हणून नॅशनल हायवेचेर आशिल्लो अटल सेतू 3रो, जुवारी ब्रिज 2रो आणि मनोहर पर्रीकर बायपास काणकोणा आशिल्लो 3रो आमकां हांगा पळोवपाक मेळटा. आणि ह्या पुराय विकासात सगळ्यात मानाचो तुरो जर कितें आसत जाल्यार मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट जो पेडण्या खातीर गौरव आसा, पेडण्या खातीर विकास आसा. पेडण्याचो पुराय विकास जाता आसतना आमी सगळे जाण सातत्यान पळयता. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करता आसतना आमी ITI स्टेट ऑफ एक्सिलन्स सेंटर ओपन करप, एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर ओपन करप आणि आमचो IIT, NIT, GIM, WITS आणि हेच्याच बरोबर नॅशनल फॉरेन्सीक सायन्स हाचे सारकिल्यो विविध कॉलेजीस गोंयांत सुरवात करता आसतना एक बरो ह्युमन रिसोर्स क्रिएट करपा खातीर आमी सातत्यान प्रयत्न करीत आसा. इनोव्हेशन आसतलें, स्टार्टअप आसतलें, रिसर्च आसतलें हे सगळ्यांक आमी उत्कृष्ट भर दिता आणि ताच्याच खातीर गोंयांतले भुरगे हे रिसर्च सेक्टरांत फुडें येवचे, स्टार्टअप पॉलिसीत फुडें येवचे हाजोय बी भर आमचो सगळ्यांचो आसा. आमी हे सगळें करता आसतना स्वदेशी खातीर केन्नाच विसरूंक ना. आज आमी पळयता की भारत देशांतली 3री महासत्ता आर्थीक बाबतींत आसा. आमकां 1 नंबराचेर जर वचपाक जाय आसत जाल्यार आमी स्वदेशीचेर म्हत्व हे पटोवन दिवचें पडटलें. की आमच्या हस्तकारागिरात तयार केल्ली आसपाक जाय. हे आमी जशें म्हणटा इट इज वोकल फॉर लोकल. आमच्या गांवांत तयार केलें जाता, गोंयांत तयार केलें जाता आणि देशात तयार केलें जाता. हाजेर भर आमी सगळ्या जाणांनी दिवचो पडटलो. तेच आमी घेवचें पडटलें जाल्यारूच आमी स्वदेशीचो नारो तो सातत्यान सगळ्या जाणांनी दिवचो हे हांव आयच्या दिसा तुमच्या कडेन मागता. तुमी मेक इन इंडिया हे कन्सेप्ट तुमी फाटल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी सत्ता हातात घेतल्या उपरांत आयकला आणि हो मेक इन इंडियाचो जर तुमी कन्सेप्ट जर आयकला आसत जाल्यार तुमी पळयता की ऑपरेशन सिंदूर हातूंत तयार केल्ली डिफेन्सची सगळी म्हणजे मिसायल्स जी आसतली ती मेक इन इंडियाच्या कन्सेप्टाच्या सकयल भारतात तयार जाल्ली आसा. म्हणून आज मेक फॉर द वर्ल्ड किंवा मेक फॉर द ग्लोब ही संकल्पना आज आमी देशात मांडपाक लागलेली आसा. भारत देश हो सुपर पॉवर जाता आसतना पुराय जग पळयता. म्हणून तर
वेगवेगळ्या पद्धतीचे आडगळे धोरण हे सदोदीत हाडिल्ले आसा आणि 19 स्वातंत्र्य दिन मनयता आसतना आमी विकसीत भारत 2047 हे स्वप्न साकार करपा खातीर आमी हातात घेतला आणि हे स्वप्न जर साकार जातलें आसत जाल्यार एकटे प्रधानमंत्री आणि एकटो मुख्यमंत्री करूंक शकना. ताका साथ जाय ती तुमची आमची सगळ्यांची. ताका साथ जाय ते ह्या देशांतल्या तरणाट्यांची. आणि आमी ताका म्हणटा की ह्या 4 पिलराचेर जो देश चलता म्हणजे युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण. हातूंतलो युवक हो तितकोच म्हत्वाचो आसा कारण विकसीत भारत 2047 जेन्ना जातले तेन्ना फाटल्या वर्षींनी माझी भुरगीं माझे भुरगे तरणाटे हे खऱ्या अर्थात त्या विकासाचे वाटेकरी आसतले. कोण तरी इनोव्हेशनात भाग घेतलो, कोण तरी रिसर्च करतलो, कोण तरी स्पेस हांगासर आपलो रिसर्च घडोवन हाडटलो जाल्यार टॅक्नॉलॉजीच्या बाबतीत ह्या देशात 1 नंबर जावपा खातीर तुमीच तरणाटे हे वाटेकरी आसतले. दुसरी नारी शक्ती. ह्या देशांतल्या अर्धीच लोकसंख्या जर कितें आसत जाल्यार ती आमची महिला शक्ती आसा, नारी शक्ती आसा आणि त्याच महिला आणि नारी शक्तीक आमी म्हणटा ती लखपती दिदी करपा खातीर आमचें सरकार, द्रोण दिदी करपा खातीर आमचें सरकार कटिबद्ध आसा आणि गोंयांत सुद्दां आमी 11,000 लखपती दिदी करपाची संकल्पना दवरल्या. आयच्या दिसा जवळपास 320 कोटी पेक्षा चड पयशे हे 340 सेल्फ हेल्प ग्रुप आणि 48,000 महिला जर हे घडोवन हाडटा आसत जाल्यार ही खूब मोठ्या प्रमाणांतली नारी शक्ती जी आसा ही वावुरताना आमकां दिसता. ही खऱ्या अर्थात आमी म्हणटा की गोंयांतली नारी शक्ती आमकां हांगा वावुरता. आणि किसान शक्ती सांगता आसतना आमी आज आमच्या सरकाराची एग्रीकल्चर अमृतकाल पॉलिसी जी लॉन्च केली तातूंतलो आमचो एग्रीकल्चर जो आसा म्हणजे शेतकरी हो सक्षम जावपाक जाय, तो स्वयंपूर्ण जावपाक जाय. म्हणजे मोदीजीचे विजन आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोंय हे करपा खातीर आमी ताका म्हणटा की शेतकरी स्वयंपूर्ण जावप गरजेचो आसा. आणि म्हणून तर एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर, डेरी कल्चर या सेक्टरांत आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी सदोदीत कार्यरत रावप, काम करप म्हणून आमचे शेतकरी त्याच बरोबर तांकां आधार दिवप हे गरजेचें आसा. आणि म्हणून तर सॉयल हेल्थ कार्ड आसतले किंवा आमी जशें म्हणटा किसान क्रेडीट कार्ड आसतले, किसान समृद्धी कार्ड आसतले, हे सगळ्या पद्दतीचें सहकार्य सातत्यान शेतकऱ्यांक आमी दीत आसा. आणि चौथी शक्ती जी आसा ती गरीब कल्याण. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी गरीब कल्याण करपा खातीर 1 रेशन 1 नेशन हे एका रेशनाचेर मोफत राशन दिवप गरिबाक ही स्कीम गेली 10 वर्सां पासून चालू आसा. फुडल्या 5 वर्सांत ती अशाच पद्दतीन चालू उरतली. आणि इतकेंच न्हय तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घर मोफत दिवप, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत ताका गॅस मोफत दिवप, प्रधानमंत्री उजाला योजनेच्या अंतर्गत ताका घरात इलेक्ट्रिसिटी मोफत दिवप, प्रधानमंत्री शौचालय योजनेच्या अंतर्गत ताका टॉयलेट मोफत दिवप. म्हणून दारिद्र्य रेषे खालच्या लोकांक आमी वयर हाडप हे काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यानी आपल्या 11 वर्सांच्या कॅरियरात केला. आणि होच नवो भारत आसा, होच स्किल इंडिया आसा, हीच खऱ्या अर्थात विकसीत भारताची तयारी आसा. म्हणून हांव तुमच्या सगळ्यां कडेन मागता की माननीय मोदीजींच्या स्वप्नांतलो भारत देश तयार करपा खातीर तुम्ही सगळ्या जाणांनी ताका शक्ती दिवची, तुम्ही सगळ्या जाणांनी ताकद दिवची, ती तुमच्या कडेन मागता. दितले काय ना? हय जाल्यार म्हज्या बरोबर सगळे जाण भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. खूप खूप धन्यवाद.